देयर इज गॉड. जिथं आनंद आहे, प्रेम आहे, उत्साह आहे, तिथं देव असतो. त्याच्यानंतर हॅपीनेस लीड्स क्लोजर टू गॉड अँड सॅडनेस लीड्स अवे फ्रॉम गॉड. आनंद हे देवाच्या जवळ येतं, दुःख हे देवापासून लांब नेतं. तुम्हाला ताण तणाव टेन्शन हे देवाच्या शक्तीपासून लांब नेतं. म्हणून टेन्शन मध्ये जर असाल ना कुठलीही चांगलं काम करू नका. त्याच्यानंतर हॅपीनेस अट्रॅक्ट्स पॉझिटिव्ह इव्हेंट्स अँड सॅडनेस अट्रॅक्ट्स निगेटिव्ह इव्हेंट्स. आनंदी मनस्थितीमुळे चांगले चांगले कामं होतात आणि तुम्ही दुःखी असाल, ताणतणावामध्ये असाल, चांगलं काम कधीच होणार नाही. म्हणून नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. म्हणून नेहमी आनंदी राहा. फील गुड अँड बी हॅपी. प्रत्येक काम आनंदी मनस्थितीत करायला तुम्ही यशस्वी होता. हे नेहमी लक्षात ठेवायचं. ताणतणावामध्ये कधीही काम करायचं नाही. त्याच्यानंतर अकारण आनंदी असण्याचा सराव करा. कल्पनेमध्ये आनंदाने उड्या मारायच्या. काय करायचं बघा, एखादं काम करायला तुम्ही जाणार, पॉलिश करायला जाणार, मग ह्यावेळी तुम्ही दुःखी मूडमध्ये, निगेटिव्ह मूडमध्ये हे होणारच नाही, कशाला जायचं, टाइमच वाया जाणार होता, तो काय अशा मूडमध्ये गेला ना, तो तुमच्या आधी तुमचे संदेश पोहोचलेले असतात आणि तो करणारच नाही. मग तुम्ही काय केलं पाहिजे की आनंदी मूडमध्ये जायला. म्हणजे काय करा की डोळे बंद करून उगीच आनंद झाला म्हणून कल्पनेने आनंद व्यक्त करा, आनंदाने उड्या मारा. आणि ह्याच्यामध्ये काय होते, पॉझिटिव्हली चार्ज तुम्ही झाला, मग तुम्ही देवाशी कनेक्ट होता आणि त्यावेळी समोरचं काम करायचं आणि ते सक्सेस होतं. ही नेहमी रूल लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा की घरातून बाहेर जाताना हे काही महत्वाचे रूल्स आहेत. घरातून बाहेर जाताना देवाला तुमच्या बरोबर घेऊन जायचं. कल्पना करायचं की तुमच्या घरामध्ये देव आहे आणि त्याला म्हणायचं, हा स्वामी समोर चल आज काम करायचं, अमुक अमुक ठिकाणी पॉलिश करायचं, चल आपण जाऊन येऊया, असं देवाला सांगायचं. आणि जसा एखादा जवळचा मित्र असतो तुमच्या बरोबर कायम, त्या पद्धतीने देव तुमच्या बरोबरच आहे आणि तो कायम आपल्याला गाईडलाईन देतो, असं कल्पना करायची. आणि जे काय तुम्ही काम करायला लागलं ना, देवाच्या मदतीनेच आपण काम करायला लागलो असं कल्पना करायचं. जसं बघा तुम्ही एक पिक्चर बघितला ना, गांधीगिरी, काय पिक्चरचं नाव ते, मुन्नाबाई मध्ये तो महात्मा गांधी, तो कुठला हिरो, लगेराव मुन्नाबाई, संजय दत्तला महात्मा गांधी गाईडलाईन देत असतो बघा मागापासून. तसं कल्पना करा. तुम्ही कुठेही जात असताना देव माझ्या बरोबर आहे अशी कल्पना करायचे आणि कोणतंही काम करत असताना देव मला मागणे गाईडलाईन देतो असं कल्पना केल्यावर तुम्ही कधी फेल जात नाही. हे अतिशय पॉवरफुल आध्यात्मिक टेक्निक आहे. लक्षात घ्या, आपण फार धावता सांगायला लागलो, पण इतकं इम्प्रेशन, एक जरी टेक्निक पकडलं ना तुम्ही जीवनामध्ये कधी फेल जात नाही. देव सतत माझ्या बरोबर आहे आणि देवानेच माझ्याकडे काम करून घेतो आहे अशी कल्पना करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी महत्वाचं बघा की इथं कोणत्याही एखाद्या कामाला जर तुम्ही गेला, समजा इंटरव्ह्यू द्यायला गेलेला आहे, नोकरीसाठी गेलेला आहे, पॉलिश काढायला गेलेला आहे, परीक्षा द्यायला गेलेला आहे, तर हे केल्यानंतर ना त्या ठिकाणी काय करायचं बघा. समजा तुम्ही इंटरव्ह्यूला येता, इंटरव्ह्यूला आल्यानंतर डोळे बंद करायचे. डोळे बंद करून काय म्हणायचं की या भागातील पवित्र आत्मे आणि देवदेवता आणि इथली पॉझिटिव्ह ऊर्जा मला तुम्ही मदत करा, मला सपोर्ट करा आणि मला या इंटरव्ह्यूमध्ये पास करा. असं तिथल्या भागातील आत्म्यांना, तिथल्या भागातील देवदेवतांना, तिथल्या भागातील पॉझिटिव्ह ऊर्जाला आव्हान करायचं. ते आव्हान केलं ना तुम्हाला ते मदत करतात आणि त्या कामामध्ये सक्सेस करतात. म्हणून कुठेही तुम्ही गेला, नोकरीला गेला, इकडे गेला, तिकडे गेला, तिथं डोळे बंद करा आणि जस्ट म्हणा, या भागातील आत्मे, पवित्र आत्मे, ह्या भागातील देवदेवता, ह्या भागातील पॉझिटिव्ह ऊर्जा मला मदत करा, माझ्याबरोबर राहा, माझ्याकडे चांगलं काम करून घ्या आणि मला या नोकरीमध्ये यशस्वी करा, या इंटरव्ह्यूमध्ये यशस्वी करा, मला नोकरी मिळवून द्या. असं फक्त 3 वेळा डोळे बंद करून आवाहन करा. तिथली जी काही पवित्र आत्मा आहेत ते तुम्हाला मदत करतात आणि सक्सेस करतात. त्याच्यानंतर कोणत्याही कामाला तुम्ही घरातून बाहेर पडताना, परवा मी सांगितलेलं आहे, डोळे बंद करायचे आणि 2-3 मिनिट खोल श्वासोच्छ्वास करायचा आहे आणि कल्पना करायचं तो काम सक्सेस झालेलं आहे, तुमच्या मनासारखे झालेलं आहे, तुम्हाला पाहिजे तसं काम झालं असं कल्पना करा आणि
कल्पना करून घरातून बाहेर जा. असं जेव्हा तुम्ही करून जाता तर तो काम तिथं सक्सेस होतो, सक्सेसचा रेट वाढतो. लक्षात घ्या. त्याच्यानंतर एनर्जी ट्रान्सफर. समजा काही लोकांच्या घरामध्ये सतत भांडण आहे, कटकट आहे, आर्थिक अडचणी आहेत. असं जर असेल, एकमेकांचे पटत नाही, असं जर असेल तर समजा तुम्ही दुसऱ्यांच्या घरी गेला तर दुसऱ्यांच्या घरामध्ये अगदी हसत खेळत वातावरण आहे किंवा मंदिरामध्ये गेला अतिशय आनंदी वातावरण आहे, तर त्यावेळी काय करायचं, तर तिथं गेल्यानंतर तिथं म्हणायचं की या घरातील पॉझिटिव्ह ऊर्जा, या मंदिरातील पॉझिटिव्ह ऊर्जा माझ्या घरामध्ये सुद्धा येऊ दे, माझ्या घरामध्ये ट्रान्सफर होऊ दे, असं फक्त आव्हान करायचं. तर एनर्जी ट्रान्सफर्स, एनर्जी फॉलोज थॉट्स. तुम्ही जसे विचार करता तसे एनर्जी काम करतात. म्हणून तिथलं जे काय आनंदाचं वातावरण आहे ते तुमच्या घरामध्ये सुद्धा जातं. तिथलं जे पवित्र वातावरण आहे तुमच्या घरामध्ये जातं आणि तुमच्या घरातील वातावरण पवित्र होतं. तुम्ही एकमेकांच्यावर प्रेम करायला लागता, एकमेकांच्या मन जिंकायला लागता, पटवून घ्यायला लागता, हसत खेळत तुम्ही वागायला लागता, भांडणं तुमचे मिटतात, कटकटी मिटतात, आर्थिक टंचाई मिटतात. तेव्हा श्रीमंतांच्या घरी गेल्यानंतर, देव मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथली एनर्जी माझ्या घरामध्ये ट्रान्सफर होऊ दे, असे एक इच्छा व्यक्त करा. ती एनर्जी ट्रान्सफर होते आणि त्या पद्धतीने काम घडवतो. त्याच्यानंतर हे लक्षात घ्या, देव कधी कोपत नसतो किंवा शिक्षा देत नसतो. ही आपली समज आहे की मी असं केलं तर देव कोपेल, मी तसं केलं तर देव कोपेल. देव कोपत नसतो, तुमचं भल्यासाठीच तो कार्य करत असतो. आणखी एक महत्त्वाचं आहे, डिवाइन ग्रेस जे आहे, देवाचा आशीर्वाद असल्याशिवाय कोणी माणूस सक्सेस होत नाही. तुम्ही किती धडपड करा, जोपर्यंत देवाचा आशीर्वाद तुम्हाला मिळत नाही, जोपर्यंत तुमची इच्छा देवापर्यंत जात नाही, तोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही. सगळ्यात सक्सेसफुल माणसं बघा, ते कट्टर देवाला मानणारे असतात. अगदी अमिताभ बच्चन घ्या, सचिन तेंडुलकर घ्या, सेवक घ्या, धोनी घ्या, अब्दुल कलाम घ्या, धीरूभाई अंबानी घ्या, डी.वाय. पाटील घ्या, कट्टर आध्यात्मिकवादी असतात ते. ही बाकीचे लोक ढोंगी असतील, सोडा. म्हणजे ढोंगी म्हणजे कसं, मी मानत नाही म्हणून सांगायचं, पण घरामध्ये प्रार्थना पूजा करणे वगैरे हे करत असतात. परंतु ज्या लोक देवाला मानतात आणि आध्यात्मिक असतात, देवाशी जोडले गेलेले असतात, ती लोकच सक्सेस झालेली असतात. म्हणून जोपर्यंत देवाचा आशीर्वाद मिळत नाही ना, कुठल्याही माणसाला सक्सेस होता येत नाही. कारण माणसाची क्षमता फार कमी आहे, माणसाकडे फार लिमिटेड क्षमता आहे आणि त्या क्षमतेला देवाची क्षमता जोडली तरच तो सक्सेस होतो. नसेल तर मानवी क्षमतेने कोणालाही यशस्वी होता येत नाही. म्हणून सगळी यशस्वी माणसं हे देवाला मानणारे असतात, देवाला पूजा करणारे असतात, प्रार्थना करणारे असतात. हे नेहमी लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर एकच मंत्र आहे, दैवी शक्तीशी जोडला जा आणि ती शक्ती 100% मदत करते. त्याच्यानंतर तिथं आणखी काही रूल्स मी तुम्हाला सांगतो की आई वडिलांचं ज्याचं संबंध चांगले आहेत तीच लोक जीवनामध्ये सक्सेस होतात. मी मागाशी सांगितल्याप्रमाणे जर सुद्धा तुमच्या आईशी संबंध बिघडला असेल तर तुमच्या कामामध्ये अडथळे येतात, काम होणार नाही. आणि जर तुमच्या वडिलांचे संबंध बिघडला असेल तर मात्र तुम्हाला पैसा येणार नाही, जीवनामध्ये पैसा येणार नाही, खूप तुम्ही धडपड करू शकता. म्हणून इथं काय करायचं, हे संबंध सुधारायचे कसे की डोळे बंद करा आणि डोळे बंद करून आई वडिलांना एका खुर्चीवरती बसलेल्या असं कल्पना करा आणि त्यांची पूजा करा. आणि पूजा करून काय करायचं की त्यांना हात जोडा, हात जोडून म्हणा, हे आई मी तुला या कारणासाठी दुखवलेलं आहे, मी तुला वाद घातलेला आहे, कृपया मला तसं करायचं नव्हतं, मला माफ कर, मला क्षमा कर, मला विसरून जा, असा आईला म्हणायचं. वडिलांना सुद्धा तुम्ही कुठल्या तरी कामानिमित्त जर वाद घातला असेल किंवा तुमचं पटत नसेल, बाबा माझ्या या कामासाठी मी तुम्हाला वाद घातलेला आहे, माझं तुमच्याशी पटत नव्हतं, तर मला तसं करायचं नव्हतं, मला माफ करा, मला क्षमा करा, असं आई वडिलांना तो कारण सांगून माफी मागा. असं काही दिवस करा तर त्यांच्या मनातून जो येणारा किंवा त्यांच्यामुळं जो लागणारा पाप म्हणूया आपण थोडक्यात, ते जे असेल ते निघून जातं आणि तुमचे तटलेली कामं पूर्ण व्हायला लागतात किंवा पैसा यायला लागतो. हा अतिशय महत्त्वाचा आध्यात्मिक नियम आहे, ते केलं पाहिजे. त्याच्यानंतर क्षमा द्या. मग तुमचा प्रश्न काय बघा,
आपण लोक प्रत्येकाशी कनेक्टेड असतो. जसं माझा मोबाईल तुमच्या सगळ्या मोबाईलशी कनेक्टेड आहे. तुम्ही कोणीही जरी माझ्या मोबाईलवर रिंग नंबर दाबला तर हे रिंग होणारच. तसं माझं अंतर्मन, तुमचं अंतर्मन, त्यांचं पाकिस्तानमधलं, अमेरिकेमधलं सगळ्यांचं अंतर्मन जोडलेलं आहे. आपण दिसायला जरी स्वतंत्र असलो तरी स्वतंत्र नाही, आपण एकमेकांना जोडलेलं आहे. जसं मोबाईल स्वतंत्र आहेत परंतु ते जोडले गेलेलं आहे, तसं आपण जोडलेलं आहे. म्हणून लक्षात घ्या की आपल्या डोक्यामध्ये, सायंटिस्ट असं म्हणतात की आपल्या डोक्यामध्ये एकूण 60,000 विचार येतात. एका दिवसामध्ये 60,000 विचार येऊन जात असतात आणि ह्या 60,000 विचारापैकी फक्त 5 ते 10% विचार आपले असतात आणि बाकीचे विचार जे असतात ना लोकांचे असतात. जर समजा मी ह्यांच्याबद्दल विचार करायला लागलो, हा माणूस आता कुठे गेला, काय गेलं, काय त्याचं अमुक होऊ दे तमुक होऊ दे, मी विचार करायला लागलो तर माझ्या अंतर्मनाचे विचार ह्यांच्या अंतर्मनावर ट्रान्सफर होतात. समजा आणखीन एक पुण्यामध्ये एक माणूस आहे आणि ह्यांच्याबद्दल विचार करतो, त्यांचे ह्यांच्यामध्ये जातात तर अतृप्त आत्मेकडून काही विचार येतात. वेगवेगळ्या व्यक्तीकडनं आपल्या अंतर्मनामध्ये विचार येत असतात, देवाकडनं आपल्या अंतर्मनामध्ये विचार येत असतात, स्वतःचे काही विचार येत असतात. असे अनेक मार्ग विचार येऊन आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या अंतर्मनामध्ये एका दिवसाला 60,000 विचार येतात आणि ह्या 60,000 विचारपैकी ज्या विचार जास्त येतात, रिपीट येतात, वारंवार येतात, त्या विचाराप्रमाणे आपलं जीवन करत असतं. म्हणून इथं जर समजा या व्यक्तीचे 10 शत्रू असतील तर ते 10चे 10 शत्रू ह्यांच्याबद्दल वाईट विचार करत असतील तर त्यांचा विचार ह्यांच्या अंतर्मनामध्ये जातो आणि ह्यांचं अंतर्मनात त्या विचार रिपीट झालं, ह्याला सक्सेस मिळू नये, ह्याला नोकरीच मिळू नये, ह्याला पॉलिसीच मिळू नये, हा बोबलत जाऊ दे, असं जर काही माणसं विचार पाठवत असतील तर हे त्याच्या अंतर्मनामध्ये जातात आणि त्या अंतर्मनावर त्या विचार आल्यामुळं तर ते विचार युनिव्हर्सल माइंडकडे जातात आणि त्याबद्दल त्याचं जीवन बनतं. म्हणून आपलं जीवन फक्त आपल्या विचारावर डिपेंड नाही. लक्षात घ्या, आपलं जीवन हे इतर व्यक्तींच्यावरती सुद्धा डिपेंड आहे. म्हणून बाकीची लोक आपल्याबद्दल चांगलं बोलत असतील तर आपण जीवनामध्ये प्रगत होऊ शकतो. बाकीची लोक आपल्याबद्दल वाईट बोलत असतील तर सहजासहजी यश मिळत नाही. म्हणून हे जर तुम्हाला थांबवायचं असेल ना, मग एक काम करायचं. काय करायचं? डोळे बंद करायचं की म्हणायचं की मी ज्यांना वेगवेगळ्या कारणाने दुखवलेलं आहे, त्रास दिलेला आहे, त्या सगळ्यांची मी माफी मागतो आणि त्या प्रत्येकाने मला माफ करावं. आणि ज्यांनी मला वेगवेगळ्या कारणाने दुखवलेलं आहे, त्रास दिलेला आहे, ते प्रत्येकाला मी क्षमा करतो असं म्हणायचं. मी माफी मागतो, त्याला माफ करा आणि मी प्रत्येकाचा क्षमा करतो. असं जरी तुम्ही म्हटलं ना तर ह्यांच्या अंतर्मनातून जे व्हायरस येतात तर ते व्हायरस येणं बंद होतं. त्यांच्या अंतर्मनातून निगेटिव्ह विचार येणं बंद होतं आणि मग तुमच्या आयुष्यात सुखाने जगू शकता. हे लक्षात घ्या. म्हणून वामनराव पैनी जे सांगितलं की नाही, काय प्रार्थना आहे ते, हे ईश्वरा सगळ्यांचं कल्याण कर, सर्वांचं भलं कर, सगळ्यांना चांगली बुद्धी दे. हे कशामुळं? हे सगळ्यांच्या अंतर्मनामध्ये ह्या सूचना जायला पाहिजे आणि ह्या जर तुमच्या अंतर्मन केलं तर त्यांच्याकडे पॉझिटिव्ह तुमच्या आतमध्ये येणार, तुमचं बरं होणार आहे. लक्षात द्या, लोकांचं तर होणार आहे आणि तुमचंही बरं होणार आहे. म्हणून त्यांनी तो प्रार्थना तयार केलेला आहे. म्हणून लक्षात घ्या की दुसऱ्यांच्याकडे तुम्ही जर वाईट करत असाल, तुमच्या भावाला म्हटला की मला नोकरी मिळाला, तो तसं जगू दे, गरिबीत जगू दे, हालाकीत जगू दे, असं जर तुमच्या मनामध्ये विचार असतील तर त्याचा कळकळ तुम्हाला लागणार. आणि मग तो जर सारखं इंटेन्सली म्हणत असेल की ह्याचं वाईट होऊ दे, मग ते एक ना एक दिवस कुठं तरी नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून लक्षात घ्या, भले तुम्ही मदत नाही केलं तर हरकत नाही, पैसे नाही, पण मनाने मात्र पवित्र राहा. मनाने त्याचाही भलं होऊ दे, मला माझाही भलं होऊ दे, हा विचार तुम्ही नेहमी ठेवा. एवढं जर तुम्ही ठेवू शकला ना, मग त्याचंही कल्याण होतं, तुमचंही कल्याण होतं. कारण नसतं मला नोकरी मिळालं तो गरिबीत राहू दे, हा विचार तुमच्यासाठी जास्त घातक आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. कारण का तुम्ही जेवढ्या जोशपूर्वक प्रगत व्हायला पाहिजे तेवढं होऊ शकत नाही या कारणामुळे. काय म्हणून इथं क्षमा त्याच्यानंतर एक ऐकण्याच्या मूडमध्ये आहे ना तुम्ही? आहे ना? तर त्याच्यानंतर
कटकटी असतील, वास्तुदोष असेल, करणे असेल, भानामती असेल, चेटूक केला असेल, दुसऱ्यांचं वाईट नजर लागला असेल तुमच्या घरावरती, घरामध्ये सारखे काहीतरी प्रॉब्लेम चालू असतील, तर हे सर्वात महत्त्वाचं एक इफेक्टिव्ह असं एक टेक्निक आहे. हे काय करायचं, घरामध्ये बसायचं आणि घरामध्ये बसून ना कल्पना करा की आकाशातून एक पांढरा शुभ्र प्रकाश येतो आहे किंवा सोनेरी रंगाची किरण येत आहेत आणि ते संपूर्ण तुमच्या घरामध्ये सोनेरी रंग भरलेला आहे आणि घराच्या आजूबाजू सगळं सोनेरी रंग भरलेला आहे. असं तुम्ही जस्ट बघा आणि त्या दैवी शक्ती प्रत्यक्षात येतोय